भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। मधुकर पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यातील राजूर या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कसा होता पाहूयात। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला। तेव्हापासून गेला 1.5 महिना त्यांच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरू होते आणि शुक्रवारी मृत्यूशी त्यांची झुंज संपली। मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी झाली आहे। वडील म्हणून मी लहानपणापासून त्यांनाच बघत आले। मला नाही वाटत यापेक्षा ग्रेट कोणी काही देऊ शकलं असतं आयुष्यात जे त्यांनी दिलं। म्हणजे आज मी जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळे। मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास 1972 साली पहिल्यांदा अकोले पंचायत समिती सदस्य, 1972 ते 1980 पंचायत समितीवर सभापती, 1980 पासून 2009 सलग 7 वेळा आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दी सुरू, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा प्रवास। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडत भाजप प्रवेश। भाजपचे नेते मधुकर पिचड यांच्या जाण्याने मोठं दुःख झाल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी म्हटलंय। आदिवासी समाजासाठी त्यांनी आयुष्य दिलं असं आमच्या ज्येष्ठ सहकार्याने होतं। हे अंतःकरणापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यास आपल्याकडे निघून गेलेलं आहे। याचा आम्हाला सर्वांना दुःख आहे की तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात खूप काम चांगल्या पद्धतीने, विकासाच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करणारं, राज्यावर एक ठसा उमटवणारं, प्रशासनाचा ठसा उमटवणारं असं एक व्यक्तिमत्व आमच्या सगळ्यांकरता आम्ही एकत्र काम केल्यामुळे आमची जिव्हाळ्याचं नातं खूप कायम राहिलं। मधुकर पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यातील राजूर या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पिचड यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मधुकर पिचड यांना लोकशाही मराठीची ही श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, अकोले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।